जर शॉर्ट टर्म साठी पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर ते तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करू शकता पाहूयात या व्हिडिओमध्ये. जर काही दिवसांसाठी किंवा 2 ते 3 आठवड्यांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर लिक्विड म्युच्युअल फंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. एफडी पेक्षा थोडा जास्त रिटर्न, एक्सपेन्स रेशोही कमी असतो आणि कोणताही एक्झिट लोड नाही आणि गरज पडल्यास तुम्ही पटकन पैसे काढूही शकता. जर 1 ते 2 महिन्यांसाठी इन्व्हेस्टमेंट असेल तर अल्ट्रा शॉर्ट किंवा शॉर्ट टर्म डेप्ट फंड निवडा. लिक्विड म्युच्युअल फंड पेक्षा चांगला रिटर्न, कमी रिस्क, सेम एक्सपेन्स रेशो आणि एक्झिट लोड जवळजवळ नाहीच. 2 ते 12 महिन्यांसाठी शॉर्ट टर्म डेप्ट म्युच्युअल फंड बेस्ट आहेत. अल्ट्रा शॉर्ट पेक्षा थोडा जास्त रिटर्न, रिस्कही कंट्रोलमध्ये आणि एफडी पेक्षा थोडी जास्त फ्लेक्झिबिलिटी. 1 ते 3 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक मार्केट थोडं रिस्की होऊ शकतं, त्यामुळे कॉर्पोरेट बॉन्ड फंड हा एक चांगला पर्याय आहे. जवळजवळ फिक्स रिटर्न, रिस्क आहे पण इक्विटी पेक्षा खूप कमी आणि यामध्ये अंदाजे 9 ते 10% रिटर्न शक्य आहे आणि एक्झिट लोड जवळजवळ नाहीच. आणि सर्वात उत्तम 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड. लॉंग टर्म मध्ये जवळपास 12 ते 15% रिटर्न. वेल्थ क्रिएशनसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन. आपण किती काळासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्यानुसार इन्व्हेस्टमेंट ऑप्शन निवडा. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर माइंडफुल मराठीला नक्की फॉलो करा.